श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी म्हणजेच महागौरी पूजा ही 26 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाईल. या दिवशी कन्या पूजन आणि देवीची विशेष पूजा केली जाते. अष्टमी तिथी 25 मार्चला दुपारी सुरू होऊन 26 मार्चला सकाळी 11:49 असेल. त्यामुळे उद्या तिथीनुसार 26 मार्चला अष्टमीचे व्रत व पूजन केले जाईल. तसेच श्रीराम जन्मोत्सव पण 26 तारखेला साजरा होईल, कारण अष्टमी तिथी ही 11:45 समाप्त होईल व 11:46 नवमी तिथीही प्रारंभ होणार आहे. आणि घरी आणि मंदिरात दुपारी बरोबर 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल. वसंत नवरात्रीत आई जगदंबा दुर्गा मातेची पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. तसेच जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात असे म्हटले जाते. वसंत ऋतूतील नवरात्रीमध्ये शक्ती स्वरूप माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा फलदायी मानली जाते. माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. या उत्सवाला नवरात्र किंवा नवदुर्गा असेही म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की या 9 रात्रीमध्ये देवी वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते. प्रत्येक रूप दिव्य स्त्री शक्तीचे वेगवेगळे पैलू दर्शवते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गेचे 8वे रूप असलेले महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. महागौरीचे वाहन बैल आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे. भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळ देवीला खूप प्रिय आहे. याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी, लाडू नक्कीच अर्पण करावा. महागौरीला चमेलीची फुलं सुद्धा अर्पण करावी. तसेच ओम देवी महागौरे नमः किंवा ओम देवी महागौरे नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप सुद्धा करायचा आहे. यंदा अष्टमी आणि नवमी तिथी एकत्रित येत आहे आणि अष्टमी आणि नवमी तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्या पूजन सुद्धा करतात. महागौरी ही 8 वर्षाची होती, म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच दुर्गाष्टमी तसेच रामनवमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्यावर 33 कोटी देवी देवतांची कृपा तर होणारच आहे, पण त्यांच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्याच दिवशी आहे रामनवमी. अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे आणि या योगामध्ये आपल्याला आवर्जून गोसेवा ही करायची. ही गोसेवा करण्याकरता आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्त आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच दुर्गा देवीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. स्वच्छ स्नान करायचं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे भगवान श्रीराम, माता सीता तसेच लक्ष्मण तसेच भगवान हनुमानाच्या मूर्तीला स्थापित करायचं आहे. भगवान रामांना आपल्याला
चंदन लावून घ्यायचं आहे, त्यांना फुलं, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, देवांना मिठाई, फळं नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. तसेच तुम्ही श्रीराम चरितमानस, सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. या दरम्यान भगवान रामाच्या मंत्राचा देखील जप करायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा आपल्याला जेवढा जास्त जप करता येईल तेवढा आपल्याला जप हा करायचा. यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच आपल्याला प्रभू रामचंद्रांची आरतीही करून घ्यायची आहे. त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, दोष आहेत, ते दूर होण्याकरता प्रार्थना करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला पूजा आणि सेवाही करून घ्यायची आहे. आता हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती आपल्याला कधी करायची आहे, तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती. म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून रामनवमीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे. तिची आरती करून घ्यायची, तिला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला जी वस्तू गायीला खायला द्यायची ती म्हणजे गोड चपाती. तर आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळायचं आहे. मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता छानशी चपाती ही आपल्याला तयार करून घ्यायची. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच त्यावर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. गायीला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो. तसेच आपल्याला ग्रहदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते. राहू, केतू, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलामुलींचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून अशी ही गोड चपाती जी आहे ती रामनवमीच्या दिवशी गायीला खायला द्यायची आहे. आता ही चपाती आवर्जून आपल्या हातातनंच गायीला खायला द्यायची. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला पाणी हे प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण असं म्हटलं जातं जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. दुर्गाष्टमी तसेच रामनवमीच्या दिवशी ही गोसेवा केली तर आपल्यावर 33 कोटी देवी देवतांची कृपाही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.